चला विवर टीम, चला आपला वेळ झालाय पूर्ण, आपण लगेच मैदानामध्ये उतरा. थोडंसं स्पीडअप घ्या विनंती असेल, कारण की शेवटची मॅच आहे. आज पहिल्या दिवसाची सांगता मात्र गोड होताना आपण पाहतोया. आज पहिला दिवस, उद्या आपण दुसऱ्या दिवसाकडे सुरुवात केली जाईल. सकाळी ठीक 7 वाजता हा पहिला चेंडू फेकला जाईल आणि या पहिल्याच सकाळची पहिली मॅच जर आपण पाहिलं तर कुसुंबी 11 संघ आणि वरुशी 11 संघ यामध्ये होणार आहे. पहिलाच असणार आहे. त्याच्यानंतर ओमसाई आंबेकर आणि जन्नी देवी पिंपरी यामध्ये दुसरी लढत होणार आहे. त्याच्यानंतर खर्ची बारामुरे आणि माते खुर्द यामध्ये लढत होईल. वाळंजवाडी ती दिवदेवाडी हा पहिला गट असणार आहे. जरूर प्रत्येकाने आपल्या टायमिंगवरती येऊन चांगला खेळ दाखवायचा आहे. सुरुवात चांगली करायची आहे. आयोजकांना सहकार्य करायचं आहे. चला मॅचला सुरुवात होईल. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आलेवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातं. या आज दोन्ही टीमकडे जर पाहिलं तर तुल्यबळ टीम चांगला खेळ राहिला या स्पर्धेमध्ये. महत्त्वाची मॅच असणार आहे. चांगला खेळ करावा लागणार आहे. आज पारडं कोणाचं जड होईल हे काही आजपर्यंत आपण कधी भाकीत करू शकत नाही. सुरुवात केली जाईल. हॅलो, अमित आणि निखिलची जोडी मैदानामध्ये उतरली जाते. ज्या खेळाडूचा दोन्ही मॅच मध्ये दबदबा कायम राहिलाय तोच गोलंदाज आर्यन हा गोलंदाजी मार्गावरती येतोय. एक सुरुवात जर आपण पाहिली तर आर्यन कडून एक चांगली सुरुवात राहिली आतापर्यंत. आज सुरुवात केली जाईल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाला स्ट्राईकला आपण पाहतोय अमितला. एक मॅन ऑफ द मॅच टी शर्ट परिधान केलं. या एक उत्तम खेळ राहिला. मागल्या मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी केली. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा परत सुरुवात होती. डॉट बॉलनं सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती हाताळताना आपण पाहतो. या आर्यन याला एक चांगलं व्हेरिएशन आणि जरूर थोडासा नवीन चेंडू जर पाहिलं ते कटरचा मारा पहिल्या सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आर्यनकडून पाहायला भेटला जातो. या म्हणजे असे गोलंदाज क्वचित बघायला भेटले जात आहेत. काय सुरुवात दोन्ही चेंडूवरती केल्या आर्यन यांनी. तिसरा चेंडू शेवटच्या क्षणाला फटका खेळला जातोय आणि यावरती जर आपण पाहिलं तर 4 धावा भेटल्या जातील, कारण की शेवटच्या क्षणाला बॅटनं हा फटका खेळला गेला. 4 धावेनं सुरुवात केली. अमितनं आपलं खातं खोललं. या यावेळी फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला डॉट चेंडू येतो. या थोडीशी चूक झाली आणि एक सिंगल धाव घेतली जाते. म्हणजे एक धाव जमवली गेली. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला जातोय. खूपच असा टप्प्याचा चेंडू फन्स वळले. नक्की ज्याचा इशारा दिलाय व्हाईट बॉलचा इशारा आणि गोलंदाजाला ताकीद दिले
की आपण एक बाउन्सर चेंडू फेकलाय, येणारा चेंडू आपल्याला दंडित केलं जाईल. आर्यन पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. यावेळी कडक फटका समोरच्या दिशेमध्ये खेळला जाईल आणि यावरती मोहर लगावली जाते. काहीतरी वेगळं करायला गेला आणि त्यात मोठा फटका खाऊन बसला. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी राहिली होती, पण निखिलकडे ती क्षमता आहे. आज ओपनिंगसाठी उतरला गेलाय, शेवटचा चेंडूसाठी आला. एक पहिला चेंडू नजर वेधून घेणारी चेंडू होता, अकूट टप्प्याचा होता, त्यावरती जरूर काहीतरी विचार मनामध्ये आला होता निखिल याचा. पण येणारा चेंडू ज्या पावली आला त्याच पावली सीमारेषे पार केलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 ह्या आकड्यावरती. म्हणजे धाव फलक या 2 आकड्यानं आकार बदली केला जातो. या एक चांगलं सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली राहिली होती. कमी धावसंख्येचं षटक होतं, पण शेवटच्या चेंडूवरती निखिलला एक मोठा फटका खेळला गेला. चला योगेश हा दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजीसाठी तयार होतो. यावेळी अमितनं जबाबदारी घेतली, फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथं. आर्यन झेल पकडला जातोय, फलंदाज बाद केला जाईल. कारण की आता रिस्क घेणं गरजेचं होतं, मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावेनं तितकासा मोठासा धावफलक वाढू शकत नाही, एक जाणलं होतं अमितनं. आणि यावरती प्रहार मोठा खेळला गेला, पण त्यात जर आपण पाहिलं तर लांबी कमी पडली, झेल पकडला गेला. विशाल बारागडे हा मैदानामध्ये उतरला जाईल. खेळ चांगला राहिला होता, आज काहीतरी करावं लागेल. योगेशला पहिलीच सफलता भेटली जाते. म्हणजे सुरुवात पहिल्या चेंडूवरती चांगली राहिली आहे योगेशाची. पुढे मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथं, कोणतीही चूक केली नाही. फटका फसलाय की विचार फसलाय, नक्की काय घडलंय या विशालला परतावं लागतंय. किमया घडवून आणली योगेशाने, कौतुकाची थाप दिली जाते. एक चांगली गोलंदाजी राहिली, महत्वाचे 2 फलंदाज बाद होऊन परतले जात आहेत. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, प्रयत्न केलेत, कमबॅक करून दिले गेले. आज आल्या पावली त्याला परतावं लागलं. या ज्याच्यावरती होता भरोसा तोच मात्र आल्या पावली परतलाय. मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं, विचार करणं गरजेचं होतं, पण थोडासा गडबड केली आणि बाद होऊन परतला. म्हणजे कुठंतरी आपण घाई केली, कुठंतरी चुकीचा फटका खेळला गेला. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर लॉंगऑफच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तयार होता, त्यानंही कोणती चूक केली नाही, झेल पकडला. आता तेजेश आलाय मैदानामध्ये. ज्या खेळाडूने एक चेंडूचा सामना केलाय तो मात्र अजून नॉन स्ट्राईकला उभा आहे. फटका खेळला, इथं गॅप शोधलाय, 2 क्षेत्ररक्षकामधून चेंडू जातोय. लॉंगाचा क्षेत्ररक्षक आला तिथपर्यंत, एक सिंगल धाव घेतली जाईल. सिंगल धावेनं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आता 13 या आकड्यावरती. म्हणजे एक आकडा ओलांडण्यासाठी 2 विकेट्स गमावावे लागलेत, ते बी महत्वाचे विकेट्स गमावलेत. निखिल आला आता स्ट्राईक वरती. चांगला चेंडू आहे, थोडासा पाठीमागे सरला होता फटका खेळण्यासाठी, पण तितकाचा खेळ करता आलेला नाही. येतोय तो डॉट चेंडू, चांगलं षटक आहे योगेशाचं. यावेळी जबरदस्त आल्या पावली चेंडूला पाठवण्याचं काम केलं जातं. या 6 धावांसाठी येतोय षटकार. हॅलो हॅलो निखिल जर आपण पाहिलं तर 2 षटकार खेचले, एक चांगला खेळ राहिलाय निखिल याचा. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, फिरलाय, पण जास्त जर आपण पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेनं हा फटका खेळला जातो, घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एक सिंगल धाव. आज नजरा जर आपण बघितले तर निखिलकडे वळल्या जातील
कारण की त्याची बॅट जर आपण पाहिली ना तर गोपिनीसारखी फिरली जाते गर्रदिशी आणि त्याच प्रकारे चेंडूला सीमा पार केले जाते. या शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली. आज त्यानं जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ केलाय. 4 चेंडूमध्ये 13 धावा जमवल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली ती, म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अशोक हा गोलंदाजीसाठी आला. आता दोन्ही क्षेत्ररक्षकामधून गॅप शोधला जाईल. क्षेत्ररक्षक आला इथं. चेंडूची फेकी केली जाते कारण की सिंगल धावेवरती समाधान मानलं जातंय. निखिलला जास्त स्ट्राईकवरती आणण्याचा तेजसचा विचार दिसतोय. थोडंसं पाठीमागे सरला. नक्कीच फटका खेळलाय पण घोषित क्षेत्र आहे. फटका जरूर चांगला होता पण त्यावरती फक्त आणि फक्त एकच सिंगल धाव भेटली जाते. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं ना तर अशोक निघतोय गोलंदाजीसाठी. यावेळी फटका जरूर खेळला जाईल. क्षेत्ररक्षक येतोय. फील्ड केली जाईल. फेकी करतोय. नकार दिला. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय कारण की महत्वाची विकेट आहे ती म्हणजे निखिलची. आज मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. खेळ करावा लागेल. इथून पुढे धाव पडले तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 23 आकड्यावरती. शेवटच्या क्षणाला फटका खेळला जातो. या क्षेत्ररक्षक आहे तिथं. फेकी केली जाईल. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. या षटकाकडे सिंगल धावा जमवल्या जात आहेत. अशोक जर पाहिलं तर चांगले गोलंदाजी राहिले. स्लोअरचा मारा जरूर आहे. त्यातच फलंदाजाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. चला यावरती मैदानामध्ये काय घडलंय यावरती विचार केला जाईल. मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न इथं केला जातोय आणि तेजस आपलं क्रीज सोडलं गेलं होतंय. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. दत्ता दुताळ हा फलंदाजीवरती आला. आता आज बऱ्याच काळ जर आपण बघितला ना आता फलंदाजीसाठी आपल्या फॉर्मसाठी हा झटताना आपण पाहतोय. काही काळ निराशकमध्ये गेलाय. मोठा खेळ करता आला नाही. थोडासा नर्वस होता पण आजचा खेळ जर आपण बघितला ना तर दत्ताचा चांगला राहिलाय. रिवर्सचा टॅम करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. दत्ता आपल्या क्रीज मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. धावचित या स्वरूपात बाद होतोय. आज काहीतरी करायचं होतं. आज काहीतरी करण्यासाठी मैदानामध्ये उतरला गेला होता पण धावचित या स्वरूपात बाद होऊन परतला जातोय. शेवटचा चेंडू असेल. फलंदाज मैदानामध्ये उतरला जाईल. आज सुरुवात जर आपण पाहिली तर आलेवाडी टीमची चांगली राहिली होती पण या षटकाकडे जर आपण पाहिलं तर अजय साळुंके मुंबई पोलीस आज मैदानामध्ये उतरला जाईल. आज जवानांचा जिल्हा म्हटलं जातं. जवानांचा तालुका म्हटलं जातं. आज म्हटलं तर जावली भागामध्ये जास्तीत जास्त फटका खेळलाय. चेंडूला उंची दिली जाते. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज तिथपर्यंत गेला. मोठा खेळ करता आला नाही अजयलाही. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण तितकासा विचार मात्र करत असतानाच बाद होऊन परतला जाईल. अशोकला सफलता भेटली जाते. विकेटचं होतंय पतन. चांगलं षटक अशोक याचं. महत्वाचं षटक. एकेरी धावा केल्यात. धावसंख्या जर पाहिलं तर जाऊन पोहोचली 24 आकड्यावरती. 4 धावा फक्त खर्च केल्या या षटकामध्ये आणि 2 फलंदाज बाद केलेत. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. जबाबदारी कोण घेतंय. अशोक याचं कौतुक करावं लागेल. कारण आपली स्लोअर गोलंदाजी आहे त्यामध्ये फलंदाजांना अडकवलं जातंय आणि कमी धावेचं षटक
हाताळलं गेलं. दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केलेत आणि त्यातच फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. संकेत शेवटच्या षटकासाठी बोलवलं गेलंय संकेतला. निखिल आळवी बॅट फिरवली, क्षेत्ररक्षक आहे तिथं, फेकी केली जात्या, स्ट्रॉंग फिल्डिंग केली जाते, एकेरी धाव वाचवली जात्या. शेवटचा फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रणिकेत हा मैदानामध्ये उतरला जातोय. बॅट फिरवली, पुन्हा एकदा फटका फसलाय, पुन्हा एकदा डॉट चेंडू. आज मूर्ती छोटी आहे पण किमिया चांगली घडवतोय गोलंदाजीमध्ये, एक चांगली गोलंदाजी राहिली. दोन्ही चेंडू डॉट येत आहेत. पुढे सरसावला होता, संधी होती, अशोकनं ही संधी गमावली जात्या. चला वाईट +1 अशा 2 धावा घेतल्या जातील. जर चेंडू अडवला असता यष्टीरक्षकानं तर निखिलला परतावं लागलं असतं, पण जीवदान भेटलंय. पुन्हा एकदा पुढे सरसावला, आता परफेक्ट फटका. चांगल्या फटक्याची इथं बघायला भेटलं जातं ते म्हणजे निखिलच्या बॅटमधून हा षटकार आलाय, तिसरा षटकार आलाय. जरूर मैदानामध्ये थांबला गेलाय, कुठंतरी वेट अँड वॉच केला जातो या बॉलचा आणि त्याच्यानंतर फटका खेळला जातो या. पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय, याही चेंडूला पाठवून दिलंय. 6 धावांसाठी येतो या षटकार. म्हणजे पहिले चेंडू कुठेतरी धाव घेण्याची होती पण ती धाव घेतली नाही. स्वतःवरती भरोसा ठेवला पाहिजे, स्वतःवरती जबाबदारी आहे ती काहीतरी जाणलं पाहिजे आणि निखिलनं तेच केलं. यावेळी येणारे दोन्ही फटके जर आपण पाहिले ना तर चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. या षटकारानं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 38 आकड्यावरती. हाही चेंडू खेळलाय, फटका चांगला खेळलाय जातोय की धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय का, धावला जाईल, प्रयत्न केला जाईल. फलंदाज बाद दिला जातोय. चला एक सिंगल अजून धाव घेतली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 आकड्यावरती. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. टार्गेट सेट केलं जाईल, या चेंडूवरती किती धावा येतील आणि आलिवाडीचे गोलंदाज काय झालं. हॅलो, शेवटचा चेंडू घेऊन निघतोय संकेत. जरूर फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक सरसावलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न अपील केला जातोय. आज कौतुक केलं जातंय, आज संधी भेटली आणि जरूर या संधीचं सोनं केलंय. डायरेक्ट हिट, आज आपलं नाव कौतुकास्पद आहे. शेवट मात्र गोड केलाय. 4 षटकांचा खेळ संपला जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जमवली गेल्या ती म्हणजे 39 धावांचं टार्गेट आलिवाडी टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना विवर टीम समोर ठेवलं गेलं. चला पण इथून पुढे आवामध्ये बदल केला जाईल. हॅलो, चला येणाऱ्या विनिंगसाठी आपण आवाजामध्ये फेरबदल करूया. केसकीचा एक सुमधुरसा आवाज म्हटलं तर गणेश शिंदे सर यांना आपण इथून पुढची धुरा सांभाळण्यासाठी विनंती केली. धावसंख्या 39 जमवले, 40 धावींचं टार्गेट आहे ते म्हणजे विवर टीम समोर.
चला चेंडूची पूर्तता करा लगेच. भोलाई देवी चषक 2025 ची स्पर्धा आणि या स्पर्धेमधला बक्षीस पात्र कोणता संघ ठरेल हे मात्र 40 धावा ठरवणार. या 40 धावा थांबवण्यासाठी उतरवली गेल्या ते म्हणजे अलीवाडी टीम. दोन्ही मॅच मध्ये चांगला खेळ राहिलाय, उत्तम खेळ राहिलाय, पण दोन्ही पाठीमागच्या मॅच मध्ये तुम्ही खेळ कसा केला होता हे मात्र आता ह्या मॅच मध्ये विसरावं लागणार. जर आपल्याला बक्षीस पात्र व्हायचं असेल तर या 40 धावा थांबवायच्या आहेत. आणि विवर टीमचा जर आपण पाहिलं तर दोन्ही टीममध्ये फलंदाजी चांगले राहिले, गोलंदाजी चांगले राहिले, क्षेत्ररक्षणही चांगलं राहिलं होतं. पण आता यावेळी आपल्याला 40 धावा जमवायच्या आहेत आणि फायनलमध्ये धडक मारायची आहे. एका टीमनं जर आपण पाहिलं तर 2 वेळा बक्षीस पात्र ठरले आणि पहिल्यांदाच बक्षीस पात्र ठरण्यासाठी आलेवडी टीम पहिला चेंडू पेस केला जाईल, फटका खेळला जाईल. आपल्या स्टाईलमध्ये देखणा फटका आर्यनच्या बॅटमधून निघाला जातो. या काय स्टायलिस्ट फटकेबाजी केली जाते आज. या खेळाडूकडे नजरा वेधून घेणारी ही खेळी बघितली जाते. एक उत्तम खेळ राहिला जायला. थोड्याच दिवसामध्ये आपल्याला JPLचं ऑप्शन बघायला भेटलं जाईल आणि या खेळाडूचं ज्यावेळी नाव येईल त्यावेळी सर्व संघ मालक सरसावले जातील. जरूर या खेळाडूचा विचार केला जाईल. इथंही बॅट फिरवली जाते, चेंडूला उंची जास्त दिली जाते, क्षेत्ररक्षक पाठमोरे धावतायत, प्रयत्न केला जाईल तोपर्यंत चेंडू सीमारेषा ओलांडली जाते. येतोय तो चौकार, वेगाने धावसंख्या जमवली जाते. आज पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना तर या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी हाताळली होती, पण आज जबाबदारी घेतली ती फलंदाजीची. काय फलंदाजी केली जाते. 40 धावा ही तर कमी पडू लागल्यात. 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्यात. पुन्हा एकदा दत्ता आजच्या दिवसामध्ये फॉर्म आला होता, पण या 2 चेंडूवरती पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होताना आपण पाहतोय दत्ताला. चांगला चेंडू आहे, कमबॅक केलं गेलं. या थोडंसं चेंडूला उसळी दिली गेल्या. गोंडस दत्ता या नावानं ओळखला जातो, पण आज आपल्याला खेळ करावा लागेल. टीमला बक्षीस पात्र ठरवण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतो. या फटका खेळला, क्षेत्ररक्षक आला तिथपर्यंत पोहोचला जाईल, फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाते. या महत्वाचं क्रिकेट खेळलं जातं या आर्यनकडून. आज चालाक आणि हुशारीनं आज प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे किती धावा असतील हा एक गणित मात्र त्याच्या डोक्यामध्ये असते आणि तसंच खेळ केला जातो. अशोक फटका जरूर खेळा, क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली जाईल, नकार दिला आर्यन यांनी. काही घाई करण्याची गरज नाही, जेमतेम काम 2 चेंडूमध्ये झालंय. आपल्याला उर्वरित चेंडू एक सिंगल धावा जमवायचे आहेत, प्रयत्न करायचे आहे, हा मात्र मानस आहे. यावरती येतोय तो डॉट चेंडू. 5 चेंडूचा खेळ संपला जाईल. टप्पा फसला, पंच वळलेत, अतिरिक्त चेंडू घोषित केलाय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. नियंत्रण ठेवावं लागेल, धावा वाचवाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील. दत्ता याला अतिरिक्त चेंडू म्हटलं की एक एक्स्ट्रा धाव खर्च होती, त्यात आपल्याला एक अतिरिक्त चेंडू अजून फेकावा लागतो. पुन्हा एकदा गोलंदाज दत्ता निघतोय, पुढे मारण्याचा प्रयत्न केला जाईल, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला जातोय, पण चेंडू मात्र हातामधून निसटला जातोय. एक सिंगल धाव येत्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिले ना तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या आकडेवरती. अजून 27 धावांची गरज असेल. 18 चेंडू 27 धावा. चांगलं षटक, चौकार षटकार आला, त्याच्यानंतर कमबॅक करून दिलं गेलं दत्ता यांनी. येणारे चेंडू सकारात्मक फेकलेत, एक सिंगल धावा खर्च केल्या. विशाल बारागडे दुसऱ्या क्रमांकासाठी पर्याय निवडला गेलाय, म्हणजे सुरुवातीपासून दबाव तंत्र आखण्याचा विचार करणाराचा आहे अमित याचा. कारण की आपल्याला बक्षिसात पात्र ठरायचं आहे. गोलंदाजीसाठी तयार होईल. चांगला चेंडू, उत्तम चेंडू, थोडासा स्टंपाच्या बाहेरून हाताळला गेला. येतोय तो डॉट चेंडू. डॉट चेंडूनं जरूर मनोबल वाढवलं जातं. या समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला, इथंही क्षेत्ररक्षक फसला जाईल. एक सिंगल धाव घेतली. तेजस आला तिथपर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण करावे लागेल, एक धाव वाचवावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. आर्यन काय फटकेबाजी चालली आहे.
पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. उलटा चेंडू फटक्यामध्ये ताकद आहे, त्याला लांब लचक लांब असा पाठवून दिलाय. सिंगल धाव येईल पण फटक्यामध्ये तितकी ताकद होती. आज आपण 360 मध्ये खेळत असतो ना तर याच्यावरती एक लांब मोठा षटकार आला असता, पण आपण या 180 मध्ये वाचलाय. एक सिंगल धाव खर्च केल्या. आर्यनकडे ती क्षमता आहे. आज सर्व गोलंदाजाची डोकेदुखी झाल्या. कसे कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी हा विचार मात्र केला जातोय. वेगाने बॅट फिरवल्या जरूर, क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत पोहोचला जाईल. फेकी केली जात्या. सिंगल आणि सिंगल धावा जमवल्या जात आहेत. जसा तोफेतून गोळा फेकावा तशी बॅट फिरवली जात्या, त्याच वेगाने चेंडू जातो. या अशी फटकेबाजी आर्यनच्या बॅट मधून निघाली जात्या. अशोक धीम्या गतीने फटकेबाजी करतोय. सिंगल सिंगल धावा जमवल्या जात आहेत अशोक कडून. म्हणजे अशोक सम्राट या नावानं ओळखला जाणारा अशोक आज कुठेतरी संत झालाय. खेळ एकेरी दुहेरीवरती येऊन थांबलाय. आता प्रयत्न केलाय, यावेळी फटका जरूर खेळलाय. आता कुठेतरी राग आलाय. यावेळी मोठा फटका खेळला जातोय. षटकारानं ही धावसंख्या वाढली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिले तर पोहोचल्या 22 आकडेवरती. अजून 18 धावांची गरज आहे. जरूर प्रहार चढवला अशोकाने. विशालेचा आतापर्यंत चेंडू चांगले राहिले होते पण थोडासा खराब. गती परिवर्तन, स्वतः गोलंदाज आला, 2 चेंडू गॅप शोधला जातोय. चेंडू पर्यंत आला, फेकी केली जाईल. इथं धावचित बाद होतोय का? आणि नक्कीच बाद झालाय. काय थ्रो केलाय दत्ताचं, कौतुक करावं लागेल. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर विशाल त्या क्षणानंतर आल्या पावली चेंडूला फेकून दिलं. काय महत्वाची विकेट आहे, याच्यावरती नियंत्रण ठेवावं लागणार आहे. आणि ही महत्वाची डोकीदुखी आहे, ती आपल्याला अडसर बाहेर करावं लागणार आहे. आणि तेच केलं. विकेटचं पण होतंय, घाई करायची गरज नव्हती. खेळ चांगला राहिला होता. महत्वाची विकेट होती. आर्यनला परतावं लागलं. खेळ चांगला राहिला होता, खेळ जमला होता, जोडी जमली होती. खेळ चांगल्या प्रकारे करत असताना हुशारीनं क्षेत्ररक्षण केलं. ते म्हणजे दत्ताचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्याच्यानंतर विशालचं काय बॅकअप दिलाय. सूरज आज मैदानामध्ये उतरला गेलाय, चान्स भेटलाय. बारा चेंडू संपले. 12 चेंडू नंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 23 आकडेवरती. अनिकेतच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आता तिसरं षटक महत्वाचं षटक असणार आहे. यामध्ये धावा जमवायच्या आहेत की धावा थांबवायच्या आहेत. येणारे चेंडू असणार आहेत 12 आणि या 12 चेंडू मध्ये 17 धावा जमवायच्या आहेत. गती परिवर्तन केलं, चेंडू हातामध्ये आला होता. यष्टी रक्षक अमितचंही कौतुक केलं जातंय. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 11 जण ज्या मिळून खेळ मैदानामध्ये करता त्यावेळी तुमची टीम एक कमबॅक करू शकते आणि हे दाखवून दिलं जात आहे. डॉट चेंडू आलाय. 11 चेंडू 17 धावांची गरज. अनिकेत निघालाय पुन्हा एकदा. फुलटा चेंडू होता, त्यावरती अपील केलं जाईल. स्ट्रॉंग अपील केलं जात आहे. पंच तटस्थ आहेत. अशोक सुरक्षित आहे. एक मोठा फटका आला त्याच्यानंतर थोडासा संत झालाय. आज कुठेतरी डोक्यामध्ये काही विचार खेळले जात आहेत. आपल्याला खेळ करायचा आहे, विजयापर्यंत पोहोचायचं आहे. 2 चेंडू अनिकेतनं चांगल्या पद्धतीने हाताळलेत. 10 चेंडू 17 धावांची गरज. यावेळी फटका खेळलाय. चेंडूला उंची जास्त दिली जाते. क्षेत्ररक्षक पोहोचला, झेल टिपला, होतंय विकेटचं पतन. पुन्हा एकदा महत्वाचा फलंदाज अशोक बाद होऊन परतला जातोय. कमबॅक करून दिलं गेलंय.
हॅलो योगेश मैदानामध्ये उतरला जाईल. हा 2 जोडी परत पाठवल्या आर्यन आणि अशोक. चांगला झील पकडला. पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजीसाठी तयार होईल. स्लोअर गोलंदाजीमध्ये फसवलंय, अडकवलंय, थांबवलंय, बांधून ठेवलंय. काय गोलंदाजी राहिल्या. गती परिवर्तन केलं जातंय. कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते अनिकेतकडून आणि समोरच्या फलंदाजांना नजरेमधून थांबवलं जातं. या धावसंख्या जर आपण पाहिली तर अजूनही 24 धावा धावफलकावरती. पुढे सरसावला पण बॅटचा आणि चेंडूचा तितकाचा संपर्क झाला नाही. काय गोलंदाजी राहिली अनिकेत याची. कौतुक केलं जातंय, कमबॅक करून दिलं जातंय. समोरचे फलंदाज चालाक आहेत पण त्यांची चालाकी या गोलंदाजासमोर अजिबात चालेना. काय गोलंदाजी राहिली अनिकेत याची. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत जाईल. विशाल कडून चूक घडली. महत्वाची झेल. योगेश होता फलंदाजीवरती. असं वाटलं की आपण सहजरित्या झेल पकडू शकतो पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. स्वतःवरती भरोसा असला तरी चेंडू मात्र हातामध्ये स्थिरावला गेला नाही. झेल सुटला. विकेट आबाधित राहिले योगेशाचं. या 2 धावेनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 26 आकड्यावरती. आता 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. माफ करा 14 धावांची गरज आहे. नक्कीच आपला आवाज इथपर्यंत येतोय का हे बघायचं होतं. नक्कीच आला आवाज तुमचा. 6 चेंडू 14 धावांची गरज. चांगली गोलंदाजी राहिली. 3ऱ्या क्रमांकाचं षटक म्हटलं ना तर धावा वाचवणार असतं किंवा धावा खर्च करणार असतं पण अनिकेत यांनी चांगली गोलंदाजी केली. फलंदाज बाद केले. 2 धावा खर्च केल्या. अमित पवार आज आपल्याला खेळ करून दाखवावा लागेल. आपल्यावरती भरोसा ठेवलाय. 6 चेंडू 14 धावांची गरज. सूरज आणि योगेशची जोडी मैदानामध्ये. चांगला चेंडू आहे. उत्तम चेंडू म्हणावा लागेल. सूरज एकेरी धाव येत्या. 5 चेंडू 13 धावांची गरज. एखाद दुसरा मोठा फटका कमबॅक करून देऊ शकतो तर एखाद दुसरी धाव तितकासा कमबॅक करून देणार नाही. येणारा चेंडू अमित पुन्हा एकदा आपल्या रनवेवरून निघाला जाईल. फटका खेळलाय. मिडॉपच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक विशाल तिथपर्यंत पोहोचला जाईल. 2ऱ्या धावेची जोखीम उचलली गेली. इथं काय होतंय मैदानामध्ये. अपील केला जाईल पण आपल्या क्रीज मध्ये पोहोचला जातो योगेश. म्हणजे 2री धाव त्याच चालाकीने घेतली जाते. 4 चेंडू 11 धावांची गरज. जसे चेंडू निघून जात आहेत तसे धडकने वाढली जात आहेत. 4 चेंडू 11 धावांची गरज. पुढे सरसावला. मारण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडू येतोय. कमबॅक करून दिलं जात आहे. शाबासकीची थाप अमित वरती पडली जात्या. एक जबाबदारीची गोलंदाजी आहे. प्रेशरची गोलंदाजी आहे. आपल्याला विजय संपादन करण्यासाठी दोन्ही खेळाडू लढताना आपण पाहतोया. सूरज वरती जबाबदारी आहे. अमित वरती जबाबदारी आहे. ज्याचा खेळ राहतो चांगला तोच मात्र विजय होतो. पुन्हा एकदा अमित गोलंदाजीसाठी तयार होईल. पुढे आला. फटका खेळला जातोय पण 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा गॅप शोधला जातोय. येतोय तो षटकार. तराजू सारखा खेळ चाललाय. एकदा विवरच्या पारड्यामध्ये जातोय, एकदा आलेवाडीच्या पारड्यामध्ये जातो. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 35 आकड्यावरती. 2 चेंडू 5 धावांची गरज. पुन्हा फटका खेळलाय. उंची जास्त दिली. क्षेत्ररक्षक सरसावलाय. प्रयत्न करतोय. अपयश आलं. फेकी केली जात्या. महत्वाचा झेल होता. झेल पकडणं गरजेचं होतं. ताळमेळ बिघडला जातोय. इथं तुतुमय चाललंय. चेंडू मात्र एकाच्याही हातामध्ये येत नाही. म्हणजे एका चेंडूच्या पाठीमागे 10 खेळाडू भागतायत.
प्रयत्न केला जातोय, म्हणजे आपल्याला विजय जवळ येतोय की लांब जातोय या विचारामध्ये इथं धावली जात आहेत. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, म्हणजे क्वार्टर फायनलची मॅच कशी असावी ही आपल्याला प्रात्यक्ष बघायला भेटलं जातंय. संघ कोणताही वरती जाऊ द्या टॉप 4 मध्ये, पण विजय मात्र हा क्रिकेटचा होणार आहे. एक चेंडू 3 धावांची गरज. दोन्ही फलंदाज किंवा गोलंदाजांवरती हा प्रेशर असणार आहे. आज शेवटच्या षटकासाठी बोलवलं गेलं, जबाबदारी दिली गेली. गोलंदाजी आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला गेला. एक चेंडू. काय घडवतो या मॅच मध्ये? फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल टिपला जातोय, जल्लोष केला जातोय. आणि पहिली टीम टॉप 4 मध्ये दाखल होत्या ती म्हणजे आलेवाडी टीम. आज नशिबानं सुरुवात केली सकाळी, आज निसटता विजय भेटला, त्याच्यानंतर कमबॅक चांगलं राहिलं. आजचा दिवस मात्र आलेवाडीचा होता. चांगला खेळ राहिला. मॅच जिंकणारी मात्र हातामधून निष्ठून गेल्या. विवर टीम, हार्ड लक टीम, बॅड लक टीम. चला मॅन ऑफ द मॅच दोन्ही टीमचं कौतुक केलं जाईल. आजच्या दिवसात इथं खेळ संपला जातोय आणि एक गोड मात्र चांगला राहिलाय, तो म्हणजे आलेवाडी टीमचा. आलेवाडी टीमचं खूप खूप अभिनंदन केलं जाईल. या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी